गालिब ने कहा था, दिल बहलाने के लिए ख्याल अच्छा है गालिब। बस वही मैं कहना चाहता हूँ, ये अपना दिल बहला रहे हैं और अपने कार्यकर्ताओं को बताने की कोशिश कर रहे हैं की आपण तो जीत ही रहे थे। सध्या मार्केटमध्ये, राजकारणाच्या मार्केटमध्ये, निवडणुकांच्या मार्केटमध्ये प्रत्येक जण आपापलं स्किल डेव्हलप करते। जसं की कोरोना आला होता आणि कोरोना आल्यानंतर रील स्टारांची जी काही भरती झाली आणि त्या भरतीनंतर जी काही जनसमुदाय उफाडून आला होता रील स्टारचा, त्याचप्रमाणे आता राजकारणामध्ये देखील प्रत्येक जण शिरोशायरीचा वापर करून आपलं दुकान चालवण्याचा प्रयत्न करत आहे। तसंच दुकान आता म्हणजे ज्यांचं चांगलं चाललंय, ज्यांची फॅमिली देखील वेगवेगळे गाणे बनवते, वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये योगा असो, तुम्हाला कळालंच असेल की आपण कशाबद्दल बोलतोय। योगा असेल, गाण्यांची लॉन्चिंग असेल, स्वतः गाणं जबरदस्तीने लोकांवर लादणं असेल आणि त्याच पद्धतीने आता ही शेरो शायरी यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी सांगितल्याप्रमाणे की ज्या पद्धतीने काँग्रेस आता वोट अधिकार यात्रा काढली, त्या वोट अधिकार यात्रेसाठी हे अतिशय चुकीचं आहे की हारले तर इलेक्शन कमिशन किंवा जे काही वोटिंग मशीन आहेत, बरोबरच ना, वोटिंग मशीनवर आरोप प्रत्यारोप करायचे आणि जिंकले तर मग वोटिंग मशीन चांगलं आहे। तर असं नाहीये। ज्या पद्धतीने पुरावे देण्यात आले, मध्यंतरी तो एक ज्ञानेश बाबा ज्याने खूप काही ज्ञान पाजलं, आया बहिणींना त्यांचे व्हिडिओ फुटेज वगैरे देऊ शकणार नाही, वॉट एव्हर जे काय असेल ते, ओके। आणि मग त्याच्यानंतर आता हे महाशय जे छाती ठोकपणे यांनी सांगितलं होतं की म्हणजे बघा काय काय त्यांनी गोष्टी केल्या होत्या की एक वेळेस अविवाहित राहणं पसंत करेल पण राष्ट्रवादी बरोबर मी लग्न करणार नाही किंवा त्यांच्याबरोबर युती होणार नाही। मग यांचं लग्न झालं आहे का? मला तर कधी सोबत दिसत नाही, फक्त वर्षातनं एक वेळेस जी काही पंढरपुरात यात्रा असते तिथे ते सोबत दिसतात, बाकी वेळेस कधीच नाही। खरंच त्यांनी शब्द पाडलेला आपल्याला दिसतोय की अविवाहितच आहेत ते, त्यांनी तो शब्द पाडला। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार होते महोदय, तो काही अजून सातबारा कोरा झालेला नाहीये। म्हणजे जे स्वतः वारंवार खोट्यावर खोटं अगदी महापूर आणून सोडलेला आहे खोटं बोलण्याचा, ते आता दुसऱ्यांना ज्ञान पाजताय। जसं की गालिब, बापरे, म्हणजे गुलजार जावेद अख्तर यांच्याकडे कोचिंगच घेत आहे, जसं हे वेगवेगळे प्रकारचे डायलॉग मारून काही साध्य होणार नाही। जनतेला माहिती आहे तुम्ही कशा पद्धतीने निवडून आलाय, तुम्ही कशा पद्धतीने वोट चोरी केली आहे, कशा पद्धतीने आता जे काही पुरावे ते पुरावे बाहेर येत आहेत, त्या पुराव्यांच्या आधारावर सर्वसामान्य जनतेला आता हे कळून चुकलंय की तुमचं दुकान आता पुढच्या वेळेस बंद होणार आहे। तुम्ही कुलूप लावून आता जे काही कमवलंय त्याच्यावर तुमचं घर चालवा आणि मजा करा, असं आता याच्यातनं पुढे दिसणार आहे। ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये गुंडगिरी चालली आहे, अतिशय गुंडगिरी, जे काही मोठे मोठे गुंड आहेत त्या मोठे मोठे गुंडांचे फोटो संबंध या राजकारण्यांबरोबर येत आहे। असे कित्येक तरी उदाहरण आपण पाहिले, कित्येक तरी सबूत चाहिए होता इन लोगों को, ते सबूत देखील आलेत मीडिया समोर, तरीही यांना काही फरक पडत नाही, कारण की यांनी सगळी विकलेली आहे, यांना काही फरक पडत नाही। या सगळ्या गोष्टींचा जर आपण परिपाक बघितला तर आजच्या घडीला हा कलियुगामध्ये, बरोबरच ना, या कलियुगामध्ये जे खोटं बोलता, सकट खोटं बोलता आणि रेटून खोटं बोलता, त्यांचा जमाना राहिलेला आहे। म्हणजे चांगल्या लोकांचा नाही, शिव्या घालता आपल्या सभांमध्ये, ज्या लोकांना तुम्ही काहीही बोलता, ज्यांच्या विरोधात तुम्ही लढता आणि त्यांनाच तुम्ही फोन देखील करता। तुम्हाला कळालंच असेल, उद्धव ठाकरेंना फोन केला, शरद पवारांना फोन केला की तुम्ही आमच्या कॅन्डिडेटला निवडून द्या, त्यांना मतदान करा, उपराष्ट्रपदाची जी काही निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये आम्हाला समर्थन द्या। कसं समर्थन देतील? पण फोन करताना काहीतरी वाटायला पाहिजे। तर छातीठोकपणे सांगता की एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी हे काम केलं, आणि पण आता जो काही मराठ्यांचा मोर्चा निघणार आहे मुंबईमध्ये, त्यासाठी देखील तुम्ही तयार राहा आणि ती तयारी करूनच तुम्ही पुढचे जे काही निर्णय असणार आहे, आता हे तर मागे येणारच नाही। यांना तुम्ही कितीही आमिष दिले, कितीही त्यांना लाठीचार्ज करा, ते ऐकणारे नाहीयेत, कारण की तुम्हाला त्यांना 2-3 वेळेस भूलथापा मारून खोटं बोलून त्यांचं आंदोलन, त्यांचं उपोषण, सेम आंदोलन बच्चू कडूंचं आंदोलन त्यांनी सोडलं खोटं बोलून। ते देखील म्हणजे किती खोटं बोलता, खोटं बोलण्यावरच विषय चालू आहे आपला, किती खोटं बोलता।
हे सगळं खोटं बोलणं यांचं बंद होणार आहे मित्रांनो, आणि हे बंद व्हायलाच पाहिजे. तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, अंधभक्त देखील कमेंट करा. धन्यवाद.